नाचतोय ढेंगावर करून. अरे रांडाच्या लग्नाचं काय बघतोस का नाही? का ज्योतिबाच्या पाठीमग मठ काढून गांजा वडत बसतो तिथं? कुठला मठ काढतोय? हाय ते सगळं गेलं फॉरेस्ट खात्याला आणि मठ काढाय निघालाय. ग बसतो का तिथं? राम्या लेका, आत्ता हे नाच गाणं बंद कर आणि लग्नाचं काहीतरी बघ, नाही तर रुई संघ लगीन करायची पाळी येईल लेकाच्या. अगा अण्णा, अगं मी नाचत्याला बघून एखादी पोरगी होय म्हणल म्हणून कुणाच्या तरी वरातीत शिरतोय आणि हात वर करून नाचतोय. तर का त्याला काय ठेका का ठोका? केला हात वर की लागलं घुमायला, गौरी घुमायला लागल्यावानी छक्क्यावानी टाळ्या वाजवत फिरत नाहीस ते बरं. काय बोलतोय ते? अरे राम्या, असं कुणाच्या बी वरातीत नाचून पोळी होय म्हणत नाहीत लेकाच्या. अण्णा मग काय म्हणत्या? हिजडा आहे म्हणत्यात, हिजडा. रस प्यायला चल माय. अण्णा काय बोलतोय से? अण्णा तिनं नाचून नाचून पार कंबाडाचं पाक खुळखुळा झालाय बघ. सकाळी याला बसायची पंचायत होती बघ. मग इथंच कशाला लागलायस कुतायला? एवढं नाचाय कोण सांगते? म्हण पंचायत होती या. मग तो आपला मांजरावानी पाठीतच करत जा आणि सगळं झालं का नाही त्यावर राख वडत जा. शाबास रे भाद्रा, शाबास. अरे वय झालं खरं, अंगातला किडा काय गेला नाही बघ तुझ्या अजून. किडा बी माझ्यासारखाच की, आणि तुझ्यासारखा नुसता असा हुळहुळतोय बघ. अण्णा ते रात्रीची कुत्रीला काढतात का? सगळी झोप होती. तुझं लगीन झालेलं नाही तरी हे गत आहे. मग ती कुत्री रडत्याली ऐकून नवीन जोडप्याचं काय भीत असेल जरा विचार कर की लग्नाच्या आधीच. मला तरी वाटतंय राम्या, त्यो हत्ती हितनं नेण्यापरास गावातली सगळी फटकी कुत्री नेली असती तर लय बरं झालं असतं. काय बोलास? लाख मोलाचं बोलास बघा ना, लाख मोलाचं. राम्या, काल गाडी घेऊन कुठे गेलतास रे? ते गेलतो वरच्या वाडीत जरा पोरगी बघायला. पोरगी बघायला गेलतास? मग जाताना बिस्किट पुडा आणि आंबोळ्या घेऊन गेलतास काय? अण्णा पोरगी लग्नासाठी बघायला गेलो होतो. बिस्किट पुडा आणि आंबोळ्या घेऊन जायला ती काय बाळ झालेली नाही. गबसतोस का भाटक्या? मग काय झालं रे पोरगी बघायला गेलेलं? अगा अण्णा, त्या पोरगीचं नाक काय बघतो? भाताच्या तट्ट्या एवढं मोठं आणि शेंबडानं बिरबिर लिहालं की जे बन त्याच्यापेक्षा शेंबडा फणूस भरा. त्या शेंबड्या फणसाचं निदान घर तरी खायला येत्यात. या शेंबड्याचं काय खातोस नाक? आता तिचं नाक भाताच्या तट्ट्या एवढं हाय, मग खडोगळ्याचा साचा केवढा असं? ते काय बोलायचं कामच नाही. जरा कमी घारीचा भोपळा. राम्या, हे बघ तुझ्यासाठी एक मुलगी आहे माझ्या मनात. अण्णा तू माझ्यासाठी पोरगी बघितली? लांब हो, तोंडात दात नसलेल्याचा मोका कुठं घेतोस मर्दा? डायरेक्ट जाईल तू तोंडात जीभ. टाक्या बोड्याच्या अंघोळ तर केली आज का मर्दा? पण अण्णा तिनं पोरगी कोणाची तरी सांग, लवकर सांग. अरे एवढा कशाला घाईपुतीला आलायस मर्दा? ज्याची जळती त्यालाच कळती, लवकर सांग. आता ती धोराटलेली मला बी कळायला लागली म्हणून सांगा लागलोय. तुझ्या मामाची पोरगी रे. कोण? संपी? वय मला माहिती आहे नवऱ्यानं टाकलेली आहे ती, पण काय नसण्यापेक्षा बरं का नाही सांग. आणि सगळा सटच आहे रे, त्यामुळं तुला बी ताप नाही मर्दा. तर काय येळेला केळं आणि न्याळीला सीताफळ. बरं अण्णा विचार मामाला, विचार. मी तयार आहे, विचार मामाला. तयार आहेस ना? कवा बसलं तयार आहे. तू विचार नुसतं. विचारू नवा. आता किती वेळ विचारतोस? विचार म्हणलं. विचारतो. बरं अण्णा मी जरा सटकतो. काय रे? शाळा सुटायची टायमिंग झाली.
कवा एकदा वर जाती असं झाले. जीव नुसता नकोसा करून ठेवला या बाईनं. अगं तुला उठला पटकीचा फोड तुला. मला वर घालवतीस होय का? मला वर घालवून तुला काय मिळणार रे भटक भावाने? काय मिळणार? काय मिळणार म्हणजे 12 दिवस मिक्स केलेली भाजी मिळणार. भावकीतल्या बायकांनी बिन हात धुता मिसळलेली. अगं 12 दिवस मिसळायला खाऊन पचायचं नाही ग तुला. सारख्या फेऱ्या मारशील परड्यातनं घरात, घरातनं परड्यात, परड्यातनं घरात, घरातनं परड्यात. ओ सासूबाई जरा तोंड सांभाळून बोला. या 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 खाली बसलेल्या बायका काय म्हणतील? अगं ये सटवे, त्या काय म्हणतात ग? त्या बी त्यातल्याच आहेत की. सासू घरातनं बाहेर जायचा अवकाश तवर तिच्या मागणं तिलाच ऊद घालाय सुरू करतात ग. वय तुमच्यासारखी तोंडगी सासू असल्यावर उद घालणारच की. भटक भावाने कुणाला तोंडगी म्हणतेस ग सटवे? अगं धरगा तिच्या झिंजा धरगा. ओय झिंजा धरणार. झिंजा धरून तरी दाखव. नाही तुम्हाला तळ्याचं 7 येड काढायला लावलं तर नावची चंदा नाही चंदा. काय तू आडमेंड करतोय ग सासर? हिला भाकरीचं पीठ कालवायची पंचायत आणि 7 येड काढायला होतीस होय का? तरी म्हंटल घरातला चोंबडेपणा अजून कसा केला नाही? मी काहीतरी बोलल्या लगेच कसं झोमतय? लगेच लेकीला सांगत जातासा की गुरुवारच्या बाजारातलं माळवं घरात कमी आणि लेकीकडे जास्त असतं या. काय साजरं तोंड ग तुझं? आता माझ्या लेकीला नावं ठेवतीस आणि सही घ्यायची वेळेला कसं नाचत नाचत जातीस का ग? ए भव्वाने सटवे. ओ सासूबाई शिव्या द्यायचं काम नाही सांगून ठेवते. तुमचं काय खाऊन दमले नाही मी. अरे कोण बायकाय सगळं फुसलेलं? घराचा सगळा तमाशा करून ठेवलायचा. वर बाजार वाड्यात भांडतेलं खाली मंडपापाशी ऐकू येते. काय तोंड आहे का कारखान्याला भोंगा? भांडून भांडून तोंडाला फेस आला बघा नुसता. मग श्रवण करताना येतोय तसा. सांगा तुमच्या आईला. अरे तिला सांग रे, तिला सांग. तू काय सांगतोयस रे मला वसाड तोंडाच्या? तू तर बायकोचा बैलच झालाय. आई अगं हिच्या पुढ्यात तर बैल म्हणतो गो. होय होय बैल नको. देवाला सोडलेला रेडा म्हणा रेडा. चंडे काय झालंय बोंबलायला रे वसाड्या? तुमच्या दोघींची तोंड काही शांत बसत नाहीत. बघल तवा नुसती भांडणच. तसं भांडणं बायकांचा स्वभावच आहे. खरं बायकांनी कधी काय भांडल्याशिवाय जमतय का? अगं भांडा की खरं जरा तालात भांडा, सुरात भांडा. का रे ए वसाड्या? मी काय भीतोय रे तुझ्या बायकोला? मग मी पण काही कमी नाही समजलं काय? मग बघूया बघूया चला. ऐका आपलं जेवण घालायचं म्हटलं पैसे नाहीत म्हणून सांगतीस का? दुसऱ्याच्यात जेवाय जाताना किटली घेऊन जातीस ग? माझे सोने तू ग, भटक भवाने तू ग, गावचे फुकटे तू ग. अगं काम असल्यावर घरात तू ग तुकण्याचं सॉंग काढतीस ग. आणि फोन आल्यावर लेकीचा तू चुटुक शिरान पळतीस ग. ग ग ग ग माझे सासू तू ग, करती नाटक तू ग. ए हे दुसऱ्याच्यात भांगलाय जायचं असल्यावर 1 वाजता जातीस ग. आणि आपल्या शेतात जायचं असल्यावर 8ला जाऊन बसतीस ग. माझे सोने तू ग, भटक भवाने तू ग, गावचे नाचे तू ग. अगं तुमच्यासारख्या बायकांनी कसं म्हणायला पाहिजे? सुट्ट मिर लवंगीर, सुट्ट मिर लवंगीर, तवा तापला पुळी कर आपली, तवा तापला पुळी कर आपली. अगं दमलीस तू नाडी फू, अगं दमलीस तू नाडी फू, अगं दमलीस तू नाडी फू 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 फू. ऐ फू करतासा का थुकतासा? बास करा. चेंडे आता ऐक. मी आणि आई संपीच्या लग्नाबद्दल त्या अण्णाला भेटायला जाणार आहे. तवर तू घरातलं सगळं आवर आणि त्या संपीच्या पोरग्याला आणि संपीला उठीव जातो मी.
जावा जावा. लसूण 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 ग सोन गेली लसूण ग पोरग बघतया फोन कस संडासात बसून ग. हौशे हा. ये हौशे, काय लई दिवसांनी भेटलीस. काय करायचं? तुला भेटून आत्मा कसा थंड झालाय बघ. अगं बाया 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 नुसता आत्माच थंड झालाय ना वर, नाही तर दुसरंच काय तर थंड व्हायचं वा. अगं कशी प्रेमाची आली लाट, मला म्हणे सोडू नको खाट, जेव्हा रात्रीचे वाजले 8, मला बसायला दिला गा पाट, पण मी बघत बसलो वाट, थो तरी पडना गाठ. अरे तुझ्या तिरडीचा मोडला बांबू तुझ्या. हौशे, आता तिरडीचा बांबू मोडणार नाही, ते कसं काय रे? कारण आता स्टीलच्या तिरड्या आल्यात ना. होय अण्णा, ए अण्णा, हा. चांगला तालच आलास की रे कडविया. अगं तुला बघूनच माझा ताल चढलाय ग हौशे. तुला वयाच्या मानानं चांगलं सुचतंय की रे. हौशे, काय तुझी सून आहे का सरळ? ती कशाला पाहिजे झाल्या तुला? विचारलं आपलं आता भेटलीच एवढ्या दिवसानं म्हणून. माझं विचारायचं का तिचं विचारायचं? हा हाय की तिला काय झालंय? काय नाचती होय ती? एवढी का वैतागली आहेस ग तिला मग? अरे काल रात्रीचा भांड्याचा गराडा अजून घासायचा आहे आणि नक्की तिरड्या डोळ्याची भटक भवानी गावात फिरायला लागली नुसती. हौशे, काय मग तुझी सून फॉरेनची पाटलीनच दिसते. तर काय? तुला बी तसाच पाहिजे त्याची बघा. हे का त्याच वेळेला तुला सांगतो का नाही पटवून हात धरून काय ते? माझ्या संग लगीन कर. नाही म्हटलीस की काय होय मग आता करूया काय लगीन? अगं हौशे, लाकडं नदीवर जायला आलीच आणि आता म्हणतीस होय लगीन करूया. छा 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 छा, मला काय आता झेपणार नाही बाई. आधीच गुडघ्याकडनं राहिला आलोय. आयुर्वेदिक सगळी घेऊन बघितलं खरं गुडघं रस्त्यानं जाताना कोय कोई कोय कोय वाट्याने वाट्या वाजायला लागल्यात. तुला काय सांगायचं? का गुडघ्याच्या वाट्यावर लई कामं केलेली दिसत्या. कशाला विचारतीस? झेपत होत तवा रात म्हणलं नाही, दिवस म्हणलं नाही. संसारासाठी लई लई सुटलं ग हौशे. आता जमना. तसंच कवा कवा तरी जमवायचे की. आता काय जमतंय? उतारतीला लागलेली गाडी, लागला ब्रेक तर लागतोय, नाही तर कुठं थांबल तिथं थांबल त्याची बघा. जवळ जवळ आल्यावर कनी हागायची आपण जवळ जवळ आल्यावर कनी हागायची लगेच होतंय. ग बस देऊचू नकोस. काय असतीच मर्जीने नांगी मोडलेल्या खेकड्यावाने आता अवस्था आहे त्याला ठाव. या ना. एवढ्या घाईनं कशाला बोलवलीस म्हणायचं? एवढं काय काम काढलेस? हे बघ रामा आणि औसा, तुझी पोरगी नवऱ्यानं टाकलेली आहे आणि तुझा भातचा राम्या बिन लग्नाचा आहे. होय होय. तेव्हा त्या दोघांची लग्नाची गाठ बांधूया असं माझा विचार आला, म्हणून तुला बोलवलं रे लगुलं. अण्णा, तुझं मन बरोबर आहे, पण त्या पोरगीला एक पोरगा आहे का? त्याचा खर्च काय परवडायचा नाही आम्हाला. होय होय. म्हणजे का? अगं खाते दुरडी भरून भात. मग खा होती की. हे बघ ना, मी उद्या राम्याला घेऊन येतो आणि त्या पोरगीला पण सांग.
सांगतो की सांगतो चला तर मग होय, जाऊया. चला जाऊया चला. बसल्या पेटाला हाणत्यात तिची भन्ना करणार. आज आपल्या संपीला बघायला येणार आहे. येणार आहे म्हणायचं. अगं माझा भाचा राम्या तसं पण त्याला कुणी पोरगी देना आणि संपीला नवऱ्यानं टाकल्यामुळे कोण करून घेईना. पण नुसती संपीच नाही, तिच्या बरोबर ते रिडकू पण आहेच की. तू तिची काळजी करू नकोस, आमचा करारच तसा झालाय. ते बरं केलं असा, नाहीतर रिडकू आमच्या उरावर बसायचं आणि त्याला दूध पाचताना पुरं व्हायचं. आता बास कर आणि आवरला. आई त्यासनी घेऊन आली. हा आता येतीलच तेवढ्यात. अगो बाई, आवर गणा काय काय आठवलं का नाही? वय आणि रंभा कोण रे? ती माझी बायको आहे. जरा जपून आण नप्पा, नाहीतर घोळ होईल. राम्या हे बघ, तू लांबचं कोण नाही आहेस, तेव्हा पोरगीला आणि त्या पोरग्याला व्यवस्थित सांभाळायचं. नाही सांभाळून करतोय काय? इथं आणायला कोण नाही. रोज कोणाच्या तरी मातीला नाही दिवसाला जाऊन पोट भरतोय, दुसरं काय? आता पोरगीला बोलवू का? म्हणजे आम्ही इथं काय झक माराय आलोय? बोलव की लोक. संपे फिरता बैला जाताना चिरमुर देते टाकून, फिरता बैला जाताना चिरमुर देते टाकून आणि सगळ्यास नमस्कार करते कमरत टाकून. ना राम्या, हे गाढवाच्या अवलादीतलं दिसतंय रे. असं करायला लागल्यावर घराचा सगळा इस्कूट होईल की नाही? बस असू दे, तुला बी ताप नाही मारला. विचारा काय प्रश्न विचारणार असला तर. अण्णा विचारू का? विचार की आता विचारा म्हणजे विचार काय मागं बघायचं आहे. एकदम खाजगी विचारतो. विचार. संपे तुला नवऱ्यानं का ग टाकलं? माझं आणि त्याचं नाही का पटलं, मग आमच्या दोघांचं भांडण उठलं म्हणून त्यानं मला टाकलं. आता एवढ्या सगळ्या माणसातनं कुठं जातोय रे वसाड्या? कर चड्डीत कर की भाड्या. राम्या हे पोरग सारखं सू करतंय, याला उन्हाळं लागलेलं दिसते. तर काय, आधीच पावसाळ्याचे दिवस आहेत, त्या संध्याकाळी हातरून वल्ल केलं म्हणजे मावायची पंचायत. 1 लिटरची बाटलीच बांधून ठेवा की त्याला. कधी पण करता येते. माझ्या मुलग्याला सू होते तेव्हा तो बंदेल आणि अंडर पॅन्ट वरच फिरणार. ते तर कशाला लागतंय? तसं फिरणं का तिकडं? तर तसंच फिरणं म्हण. संपे हे बघ, आणि काय तुझी अडचण असली तर लागलं सांग बरं का. तर मला की नाही कुणाला सांगू नका, मला मूळ व्याधाचा त्रास आहे, त्यामुळे सगळी कामं मी उभारूनच करणार. सांगू नका कुणाला. संध्याकाळी झोपताना बी उभा राहूनच झोपणार. अण्णा हिला नागन मंडळीचं एक इंजेक्शन देऊन आणूया का? हे राम्या, तिला मुळव्याध झालाय. नागर मंडळीला न्यायला लकवा मारलेला नाही. तुला हसाय काय झालं रे वस्ताड तोंडाच्या भाड्या? ए राम्या, हे बघ तुला पण सांगतो आणि ह्या घरातल्यासनी पण सांगतो, माझ्या हलगर्जीपणामुळं नवऱ्यानं सोडलं मला, पण ती चुकीने आपल्या संसारात होऊ देणार नाही. दोघं मिळून सुखाचा संसार करा बरं का. वय
सुखानं नांदा रे कसं तरी करून घरून जुळवलंय भांडू नका बरं काय एकमेकांच्या संग गोडी गुलाबीने राहा बरं काय आणि एकमेकांनी काय पाहिजे ती नीट विचारून घ्या हा बाया समजून घेतलं तर कळतंय हौसा तुझ्या वाणी सगळी अनुभवी कशी असतील नवीन आहेत ते अरे तर आपण सांगाय नको का त्यासनी होय होय कान मतीर दे त्याशिवाय शादी होणार नाही ती होय होय तुझं बी खरं माझं बी खरं पहिलं होतं तेच बरं म्हणायची येळ येणार आहे एवढा विचार करू नका असा पोरगी हाय अनुभवानं सटसईतच आहे हा जकात झालं बाबा त्या विघ्नार्थ्या गजाननानं या पोराचं कोडं सोडवलं गणपती बाप्पा